अमरावती जिल्हा बार असोसिएशन मालक संघटनेच्या वतीने दिनांक 8 नोव्हेंबर रोजी श्रमिक पत्रकार संघ येथे एका पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। या पत्रपरिषदेमध्ये संघटनेचे अध्यक्ष नितीन मोहोड यांनी उत्पादन शुल्क अधिकारी तसेच पोलीस आयुक्त यांच्यावरती घणाघाती हल्ला चढवीत अवैध ठिकाणी मद्य विक्री थांबवावी तसेच अंड्यांच्या गाड्यावरती चायनीज गाड्यांवरती व धाब्यांवरती मद्य विक्री थांबवावी व त्या ठिकाणी मद्यप्राशन करू देऊ नये अशी आग्रही भूमिका घेतली होती की हे शहरामध्ये या 1-1.5 वर्षामध्ये अनधिकृत मद्य व्यवसाय हा प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे आणि ढाबे अंडा गाड्या चायनीज गाड्या ह्या ज्या रस्त्याच्या कडेला लागलेल्या आहेत आणि त्याची संख्या जर तुम्ही पाहिली असेल तर ती जवळपास 400-500च्या घरात गेलेली आहे। तिथल्या काही याच्यावर सर्रासपणे वाईन शॉपमधून किंवा दुसरे बुटलेगर जे आहेत ते MP किंवा बाहेरच्या स्टेटमधून जी स्वस्तातली दारू आणतात आणि ती दारू आणून ते विकतात आणि तिथे त्यांना ती पाजल्या जाते, तिथे त्यांना स्नॅक्स मिळतात, तिथे त्यांना स्वस्तामध्ये सोडा मिळतो, तिथे ग्लास प्रोव्हाइड केले जातात ढाब्यावर सुद्धा। आणि आम्ही जे व्यावसायिक आहोत जे कायद्याचं पालन करून आम्ही 5 लाख रुपये फी भरतो वर्षाची आणि आमचा बाकीचा ऑपरेटिव्ह खर्च पगार मेंटेनन्स किंवा इलेक्ट्रिसिटी बिल वॅट हे सर्व पाहिलं तर आम्हाला आमचा धंदा परवडत नाही। म्हणून आम्ही जे काही मार्जिन लावतो ते लोक अवॉइड करायसाठी ते बिलकुल अशा ठिकाणी जाऊन अनधिकृत आणि एखाद्या दिवशी जर विषारी दारू बाहेरून आले आणि प्यायले तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहणार आहे, आम्ही नाही। त्यामुळे अशा लोकांना तुम्ही कारवाई करा। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती। त्यावर विदर्भ न्यूजच्या चमूने उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र उत्पादन शुल्क अधिकारी हे आपल्या जागेवर उपस्थित नव्हते। हे आहे अमरावती येथील एक्साइज ऑफिस। सतत गैरहजर असणारे एक्साइज ऑफिसर यांना अनेकदा विदर्भ न्यूजने भेटी देण्याचा प्रयत्न केला, अमरावतीमधील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सततच्या गैरहजेरीमुळे त्यांच्यापर्यंत विदर्भ न्यूज आजपर्यंत पोहोचू शकलेली नाही आहे। या अनुषंगाने आज जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये यांच्या वतीने बार असोसिएशन मालक असोसिएशनच्या वतीने हा आरोप केला गेला आहे की अनेक ठिकाणी जे धाबे आहेत, ज्या अंड्यांच्या गाड्या आहेत, या अंड्यांच्या गाड्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते, दारू प्यायल्या जाते आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या बार मालकांवरती जे संकट कोसळलेलं आहे ते संकट 5 लाख रुपयांचा त्यांचा दर महिन्याचा जो सेल टॅक्स आहे तो सेल टॅक्स त्यांनी कसा भरावा यासाठी ते सध्या प्रयत्नरत आहेत। त्यांनी यासाठी कुठले पाऊल उचलावे यासाठी या बार मालक असोसिएशननी हे साकडं घातलेलं आहे आणि विदर्भ न्यूजच्या माध्यमातून समस्त जनतेला हे सूचित करण्यात येत आहे की अवैध ठिकाणी ज्या ठिकाणी वाईन शॉप्स आहेत त्याच्यासमोर ज्या अंड्यांच्या गाड्या आहेत किंवा धाबे आहेत त्या ठिकाणी कृपया मद्यसेवन आपण करू नये। मात्र शहर निरीक्षक DB कोळी यांनी त्याच्यावरती काय उत्तर दिले ते बघूया त्यांच्या शब्दामध्ये। असोसिएशनने दिलेल्या निवेदनानुसार आम्ही राज्य उत्पादन शुल्क अमरावती नेहमी कारवाई करत असतोच, परंतु इथून पुढं त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि पिणाऱ्यांच्यावर पण आणि धाबा मालकावर कारवाई करण्यात 68 व 84 खाली कारवाई करण्यात येईल। विदर्भ न्यूजकरिता कॅमेरामन राहुल टेकाडेसह प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा खास वृत्तांत।